नमस्ते मंडळी. तर आज मी तुम्हाला ना पित्तनाशक कढी बनवून दाखवणार आहे. ही कढी तुम्ही ना फ्रीजमध्ये 2-3 दिवस तरी ठेवू शकता. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये घातलेलं आहे ओलं खोबरं, थोडंसं आलं घातलं आहे, लसूण घातलं आहे, त्यानंतर घालायची हिरवी मिरची, थोडंसं जिरंसुद्धा घालायचं आणि त्यामध्ये पाणी घालून हे आपण ना मिक्सरला लावून घ्यायचं. मिक्सरला लावून झाल्यानंतर एका टोपामध्ये हे आपण गाळून घेणार आहोत. तर गाळण्यासाठी मी इथे एक रुमाल घेतला आहे. कॉटन असा एखादा कपडा घेतला ना तरीही चालेल आणि त्यामध्ये आपण हे गाळून घ्यायचं आहे. एकदा गाळून झाल्यानंतर परत आपण ते ना मिक्सरला लावायचं आणि अशा पद्धतीनं ना 2-3 वेळा आपण हे मिक्सरला लावून घ्यायचं. एकदम बारीक असं लावायचं आहे. मिक्सरला लावून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर ना मी इथे एका वाटीमध्ये आगळ घेतलेला आहे. आगळ जर हा तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही कोकम असेल ना आणि ते गरम पाण्यामध्ये घालून ते घातलं तरीही चालेल. आहे बघा, आगळ घातल्यामुळे काय होतं, छान असा कलर येतो. आगळ हे मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला मिळू शकतं. चांगलं बघून आगळ घ्यायचं, एकदम घट्टसर. जर तुम्ही पातळ असं आगळ घेतलं ना तर त्याचा कलर पिंक येत नाही.